तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद ते वरवट बकाल रस्त्यावरील खेरडा येथील श्री संत गजानन महाराज पाणपोई संस्थान येथे पवित्र पुरुषोत्तम मास पर्व काळानिमित्त संस्थानचे अध्यक्ष बाळाभाऊ देशमुख यांच्या संकल्पनेतून व प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण एकनाथ महाराज पाचमासे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 3 दिवसीय संतपूजन सोहळा व गजानन निष्ठांची मांदियाळीचा सोहळा 28 मे रोजी भक्तिमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। संतपूजन व परिसरातील सर्व गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तांचा सत्कार व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली। 26 मे मंगळवार रोजी दशमीला सकाळी तीर्थस्थापना व श्री पादुकांचा महाअभिषेकाने सोहळ्यास प्रारंभ झाला। सायंकाळी हरिपाठ व देवीचा गोंधळ झाला। 27 मे बुधवारला सौ विद्याताई वानखडे पुणे यांच्या सुमधुर वाणीतून एकादशीला सामूहिक पारायण व वारकरी भजनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। 28 मे गुरुवारला द्वादशी व प्रदोष पर्व काळाच्या दिवशी मुख्य सोहळा पार पडला। सकाळी 7 ते 9 या वेळेत श्री हरिभक्त परायण भागवताचार्य गोपाल महाराज गारमोडे लासुरा मलकापूर यांच्या सुमधुर वाणीतून कालाचे कीर्तन झाले। कीर्तन श्रवणासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत संतपूजन तसेच परिसरातील सर्व गजानन महाराज संस्थानचे व इतर संस्थांचे विश्वस्त यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। बुलढाणा, अकोला, जळगाव, खान्देश जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील संतांचा सन्मान यावेळी करण्यात आला।